बिग बॉस मराठी सीझन 5च्या ग्रुप ए मध्ये म्हणजे टीम ए मध्ये भांडण पाहायला भेटणार आहे। कारण वैभवने अशी एक चूक केली आहे आणि ज्यामुळे निक्की आणि जान्हवीला खूप राग आलेला आहे आणि हे दोघे पण वैभव सोबत भांडत आहेत आणि वैभवची जी चूक आहे त्या चुकीबद्दल या दोघांना खूप त्रास झालेला दिसत आहे आणि याचमुळे या घरामध्ये परत एकदा कल्लोळ बघायला मिळणार आहे। पण नेमकं झालं काय याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे मी या व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। आणि आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे निक्की आणि जान्हवी वैभव सोबत खूप भांडत आहे। कारण या मागे पण कारण आहे, कारण ज्याप्रमाणे लास्ट एपिसोडमध्ये वैभवने एक पॉवर कार्ड यूज केलेला आणि त्याचा वापर करून त्याने घनश्यामला सेव्ह केलेला फ्रॉम नॉमिनेशन आणि त्याऐवजी वैभवने अभिजीत सावंतला नॉमिनेट केलेला होता। हा डिसिजन त्याच्या टीमला अजिबातच आवडलेला नाहीये आणि स्पेशली निक्की आणि जान्हवीला आवडलेला नाहीये। कारण निक्की आणि जान्हवीला असं वाटत होतं की घनश्यामला तर तू सेव्ह करणार पण नॉमिनेशन मध्ये तू आर्याला टाकणार, ज्याप्रमाणे आर्याची टीम ए सोबत अजिबातच पडत नाहीये। त्यांचं नेहमीचं भांडण होत असतो आणि स्पेशली जान्हवी आणि निक्की ह्या दोघी पण आर्यासोबत भांडण करत असतात आणि हे क्लिअर आहे की निक्की जान्हवीची आर्यासोबत अजिबातच पडत नाही आणि निक्की आणि जान्हवीला पण असं वाटत होतं की नॉमिनेशन मध्ये वैभव आर्याचं नाव घेणार म्हणजे आर्याला नॉमिनेट करणार, पण वैभवने असं काहीच केलं नाही। वैभवने त्याच्याप्रमाणे डिसिजन घेतला आणि त्याने अभिजीत सावंतला नॉमिनेशन मध्ये टाकलं। हा वैभवचा डिसिजन निक्की आणि जान्हवीला अजिबातच आवडलेला नाही आणि यामुळे निक्की आणि जान्हवी वैभव सोबत खूप भांडण करत होती। जान्हवी तर खूप भडकली होती कारण जान्हवीला असं वाटत होतं की वैभव आर्याला नॉमिनेट करणार, पण असं काहीच झालं नाही आणि याच टॉपिकवर या तिघांमध्ये भांडण पाहायला मिळालं आणि वैभव पण बोलत होता की मला जे वाटलं ते मी केलं, तो माझा स्वतःचा डिसिजन होता आणि जे मला वाटेल तेच मी करणार। भांडण बघून तर असं वाटत आहे की टीम ए मध्ये तुटातुटी होणार की काय, कारण हा ग्रुप खूप स्ट्रॉंग आहे आणि ज्याप्रमाणे या तिघांचं भांडण पाहायला मिळत आहे तर या ग्रुपमध्ये फूट येणार की काय असंच वाटायला लागलंय। तुम्हाला काय वाटतं ही अपडेट्स ऐकून कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग अपडेट्ससाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू सो मच।